मूर्तिमंत भक्ती तू, भव्य दिव्य शक्ती तू, क्षमाशील पृथ्वी तू, हिमदूत अग्नी तू। मूर्तिमंत भक्ती तू, भव्य दिव्य शक्ती तू, क्षमाशील पृथ्वी तू, हिमदूत अग्नी तू। तरी तुझ्या पदरात दुःखाचे आंदणा, तरी तुझ्या पदरात दुःखाचे आंदणा, असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण, असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण, रूढींचे कुंपण, रूढींचे कुंपण। पण रिपोर्टरच्या अंगाला हात लावणं तितकं सोपं नाहीये. मी घाबरत नाही सर कोणाला. हे माझ्या बापाला जर कळलं ना तर फार भयंकर परिणाम होतील याचे. तू कुणाला धमकी देतोयस कळतंय ना तुला? काय राव, दिवस भरले का तुमचे? मनाला वाटेल तसं वागत सुटलंय. पनिशमेंट ट्रान्सफर साठी तयार राहा. गडचिरोली किंवा चंद्रपूर. तुझ्या डोळ्यावर झापडं बांधलेली आहेत दुर्दैवाची. एक दिवस असा जोरदार फटका पडेल ना तुला, सगळी धुंदी उतरून जाईल तुझी. कळलं? हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. त्याने काय करायचं हे त्याने ठरवायचं आहे आणि मी काय करायचं हे मी ठरवणार आहे. आणि या बाबतीत तरी मला कुणीही सांगायची गरज नाहीये. तुमचा हा राग त्रागा फार दुर्बळ वाटतो मला. खोलवर जखम झालेल्या जनावरासारखा विव्हळतोय. खरं सांगू अमर, मला ना तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या, खूप, आणि अजून सुद्धा आहेत. आयुष्याकडून आवाजवी अपेक्षा कधीच ठेवू नको अंजली. त्यामुळे फसगत होत असते, फक्त फसगत. आणि मुख्य म्हणजे आपापसामध्ये तर स्पर्धा अजिबातच लावू नकोस. माझी कुणाशीही स्पर्धा नाही, लक्षात ठेव. माझी कुणाशीही स्पर्धा नाही, आणि पुरुषी तर अजिबात नाही. मी माझं आयुष्य जगतोय, त्याने त्याचं आयुष्य जगावं. माझं आयुष्य मला जगू दे. पण तुमच्या आयुष्याबरोबर माझं सुद्धा आयुष्य बांधलं गेलेलं आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला जगायचंय, तुम्ही तुमच्या मर्जीने जगा, पण मला माझ्या मर्जीने जगू द्या ना. असं होऊ शकत नाही. किमान लग्नानंतर तरी नाही. आपल्या अपेक्षेनुसार सगळं काही घडत नाही अंजली. पण प्रयत्न तर करू शकतो ना. पुरूने ध्यास घेतला, झपाटल्यासारखा मागे लागला, हळूहळू त्याला यशही मिळालं. मग पुरू जे करू शकतो ते तुम्ही का नाही करू शकत? आज पुरू तुमचा सहज अपमान करतो, अहो तुमची दखल सुद्धा घेत नाही. कारण पुरू खूप वर गेला आणि तुम्ही तिथेच राहिलात. मोठा मोठ्यांशीच संबंध ठेवतो, मैत्री करतो, हे सत्य आहे अमर. मग तो भाऊ असो किंवा व्यवहारी जगातला कुणीही. म्हणून म्हणते अमर, आपण जगासाठी नाही स्वतःसाठी प्रगती करायला हवी. अहो डोळ्याला झापडं बांधून अरुंद रस्त्यावरून धावण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून, दृष्टी उघडी ठेवून धावा ना सरळ. ठेवा ना ती जिद्द. कॉलेजात शिकवताना पिढी घडवता, नाही ते सगळं छान वाटतं ऐकायला, खूप छान वाटतं. पण आजकालच्या काळात जगण्याकरता पैसा लागतो, प्रतिष्ठा लागते. मी काय म्हणते कळतंय का?
इन्स्पेक्टर, हा काय तमाशा लावलाय? डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? आपण कोण? आम्हाला ओळखलं नाही? अरे काय चेष्टा करता काय राव? बाबा, याला जाम चरबी चढली आहे. ए, तोंड सांभाळून बोलायचं, कळलं? मी एक सरकारी कर्मचारी आहे आणि माझ्या अंगावरची ही वर्दी मी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चढवलेली आहे, कळलं? या वर्दीचा अपमान होईल असा एक जरी शब्द तू पुन्हा उच्चारलास ना तरी थोबाड फोडून टाकेन तुझं. अरे काय भांग चढवली काय इन्स्पेक्टर? काय बोलताय समजतं का? मी आपलं नाव विचारलंय तेव्हा नाव सांगायचं, जे काम आहे ते सांगायचं. मला वेळ नाहीये तेवढा, तेव्हा झटपट आवरायचं, कळलं? फार बोलताय राव, फार म्हणजे फार. आपलं नाव? भाऊसाहेब खंडागळे, एक्स एमएलए, समाजसेवक, लोकप्रतिनिधी. मी फक्त आपलं नाव विचारलंय. उरलेल्या पदव्यांची माझ्या लेखी काही किंमत नाही. लोकांनी सांगायच्या गोष्टी तुम्ही का सांगताय? हे बघा, मुद्द्याचं आणि आटोपशीर बोललेलं मला आवडतं. बाकीच्यांशी मला काही देणं घेणं नाही. तुमचं जे काय काम असेल ते सांगा. हा, तर मिस्टर खंडागळे, बोला, काय सेवा करू तुमची? कारल्यासारखं कडवट पण साखरेत घोळवून बोलताय राव. कुंपणा कारल्यासारखं कडवट पण साखरेत घोळवून बोलताय राव. पद्धत आवडली बोलण्याची, पण पोच असायला हवा. इन्स्पेक्टर, आवाज खाली. योग्य तेच शब्द वापरायचे. मी एक सरकारी अधिकारी आहे. माझा वेळ जात नाही म्हणून इथे बसलेलो नाहीये मी. कामाचं बोला. हा आमचा मुलगा आहे. बर, काय बोलायचंय त्याच्याबद्दल? तुम्ही आमच्या मुलाला बेवारशी कुत्र्यासारखा रस्त्यातून उचललात. आमच्याकडे डोळा वर करून बघायची कुणाची हिंमत नाही. माझी आहे, माझी आहे. हा मुलगा कुठल्या खानदानातला आहे? श्रीमंतांचा आहे, गरीबाचा आहे, झोपडपट्टीतला आहे, याच्याशी मला काही देणं घेणं नाही. आम्ही ह्या असल्या डिटेल्स ठेवत नसतो, कळलं? माझ्या मते तो फक्त एक गुन्हेगार आहे. ओ साहेब, माझं बोलणं संपू दे. तो एक गुन्हेगार आहे. देशद्रोही, समाजद्रोही कोणी असू दे, माझ्या लेखी त्याची किंमत नाही. माझ्या लेखी फक्त तो एक गुन्हेगार आहे, कळलं? आणि गुन्हेगाराला पकडून त्याला कोर्टासमोर हजर करण्यासाठी आम्हाला पकड वॉरंट मिळतो. तो आमच्या हातात आला की आम्ही गुन्हेगाराला ताब्यात घेतो. एवढं साधं सोपं काम आहे. आता त्याला उगाच तुमच्या एक्स एमएलएची, समाजसेवेची फोडणी देऊ नका. त्याने काही फायदा होणार नाही, कळलं? निघा. नमस्कार.
मला छिद्र पडतील असं बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर? चामडी सुलवटून पार आबरूचे दिंडवडे काढताय तुम्ही. पण या भाऊसाहेब खंडागळेला तुम्ही ओळखलेलं नाहीत आणि तुमच्या सारख्यांना ओळख दाखवायचा खेळ आम्हाला आवडतो. तुमच्या प्रत्येक धारदार आणि तिखट शब्दाचा हिशेब मी चुकवेन इन्स्पेक्टर. याला धडा शिकवा बाबा. याला जाम चरबी आली आहे. अहो इतके वर्ष तुम्ही समाजसेवा केली आणि एक 1.5 दमडीचा माणूस तुमची इज्जत काढतोय. याला सोडायचा नाही बाबा. याला नाही सोडायचा. ऐका ऐका, तुमच्या चिरंजीवाची मुक्ताफळं ऐका. आता हे दिवट सुटल असं वाटतं तुम्हाला? असं वाकवीन ना तुला मी की पुन्हा आपल्या पायावर उभा राहणार नाहीस. बघूया कोण कोणाला वाकवतंय ते. आम्ही पार लहानपणापासून हा खेळ खेळतोय. तुम्ही जरा जास्त बोलून गेलात. ठीक आहे, या प्रत्येक शब्दाचा हिशोब आम्ही चुकवू. जरा आमचा पोरगा बाहेर पडून देत, मग निवांतपणे बोलू आपण. समजलं? थांबतो, मी येतो. बस बस, हिशोबाच्या वया आणायला गेलेत. बस, अरे बस. चेहरा हसरा दिसतोय. हो, म्हणजे काय आहे की माझा आनंद मी लपवून ठेवू शकत नाही ना. माझा चेहरा फार बोलका आहे असं लोक म्हणतात. नाही, पण कारण नसताना चेहरा हसरा ठेवणारा बावळट दिसतो, याचा कधी विचार केलाय का? नाही सर, बावळट नाही, पण वेंधळा दिसतो म्हणा. पण त्याचं कारण म्हणजे माझ्या लहानपणी. तुमच्या दिसण्यावरती परिसंवाद घ्यायचा आहे. तुमचं वय काय आहे आणि बालपणीच्या आठवणीत कसले रमताय? कामाचं बघा. हो, पण चेहरा आनंदी काय आहे हे सांगायचं राहिलं. नाही म्हणजे तुम्ही रागावणार नसाल तर बोलतो. बरंच मी अनेक केसेस बघितल्या, पण तुमची केस काहीतरी वेगळीच आहे. सांगताय ना? हो ना. आनंद म्हणजे तुमच्या यशाचा आनंद. तुमच्या नावातच यश आहे म्हणा. ॲडव्होकेट पुरुषोत्तम यशवंत केळकर. थोडस नुसतं वडिलांच्या नावात यश असलं की मुलगा यशस्वी होतो असं नाही. माझं यश हे माझं स्वतःच आहे, कळलं? काय उभे काय? दार उघडा जाऊन. हो सर. कोण आहे? कोण हवाय? बाजूला हो, सोड माझा हात. अरे सोड म्हणताय ना. अरे येडा म्हणायचा का फळा तुला? अरे हो, माझा ऐका. हो सर, माझं तुमच्याकडे अत्यंत महत्वाचं काम आहे. अहो, पण ही काय पद्धत झाली का? काय मॅनर्स वगैरे आहेत की नाही? सरळ धक्के मारून घरात घुसताय. हे बघा, माझ्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. तुमचे औपचारिक नियम पाळायला माझ्याकडे वेळ नाहीये. हे बघा सर, मला खंडाळ्यांना बसवा आणि चहा पाण्याचं बघा. ठीक आहे? हो पण साहेब, मी माझ्या नियमांवर चालतो. तुमचे नियम तुमच्या घरी. इथे आलात तर इथल्या नियमांप्रमाणे वागायचं. बसा. मला खूप घाई आहे साहेब. मी कुठलंही काम घाईने करत नाही. माझ्या मर्जीनं
मला हवं तसं आणि तितकंच काम मी करतो. पण साहेब, मला असं वाटतंय मी समजेल अशा स्पष्ट मराठीत बोलतोय. तुम्ही बसून घ्या. मी हातातलं काम सोडून तुमच्याशी बोलणार नाही. कुंपणा माझ्या मर्जीनं मला हवं तसं आणि तितकंच काम मी करतो. पण साहेब, मला असं वाटतंय मी समजेल अशा स्पष्ट मराठीत बोलतोय. तुम्ही बसून घ्या. मी हातातलं काम सोडून तुमच्याशी बोलणार नाही. हे बघा साहेब, तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा फेकायला मी तयार आहे. माइंड युअर लँग्वेज खंडागळे. तुम्ही एका प्रतिष्ठित वकिलाच्या घरी कुठल्याही परवानगीशिवाय अपॉइंटमेंट न घेता आलेले आहात आणि मी हे अजिबात खपवून घेणार नाही. तरीही मी तुम्हाला जा असं न सांगता थोडा वेळ बसायला सांगतोय. आणि पैसा फेकायला तयार आहे अशी मूर्खासारखी विधानं करू नका. फेकलेला पैसा उचलायला मी भिकारी नाहीये आणि लाचारी नाहीये, ते समजून सांगतोय. शब्द जपून वापरा आणि ते वापरता येत नसतील ना तर गप्प राहा. मी पैसा घेतो माझ्या बुद्धिमत्तेचा. कुत्रा समजून तुम्ही माझ्या पुढे तुकडा फेकणार आणि मी तो चगळत राहणार असा बालिश विचार करून आला असाल तर एक क्षणभर इथे थांबायची गरज नाहीये. शिस्त आणि तत्वांची पूजा करतो मी. असभ्यपणा दाखवण्याची ही जागा नाही. ही धर्मशाळा नाहीये, माझं घर आहे. मला असं वाटतं की माझं आता पुरेसं बोलून झालंय आणि मी जितका जास्त बोलतो तितकी माझी फी वाढत जाते. बोडस, रजिया मर्डर केसची फी 6 लाख. यांना बसवा आणि चहा पाण्याचं बघा. चला. ठीक आहे. काही उत्तट माणूस आहे हा. ऐकलं होतं त्यापेक्षा 100 पट जास्त. माझ्यासारख्या माणसालाही ठोकरीवर ओढवायला कमी नाही करत. मला बघताच भाल्या भाल्यांची गाळण उडते आणि हा मला कचऱ्यासारखा कोपऱ्यात ढकलतोय. हरकत नाही ऍडव्होकेट पुरुषोत्तम. वेळ असते माणसाची. आज माझी वेळ खराब आहे म्हणून मी वाकन. नाहीतर कोणी डिवसलं ना तर फणा काढून दंश करणाऱ्यातली जात आहे आपली. जखलात रुतलोय ना, पोरं टोरं पण अशा वेळी दगड मारतात. शांत व्हा खंडागळे, शांत व्हा. हाच माणूस विक्रमला वाचवू शकतो. ऍडव्होकेट पुरुषोत्तम, आज मी मोकाट सहन करेन पण वेळ आल्यावर तुझा हा माज ठेचीन. सोडणार नाही तुला. हवालदार, विक्रमला बाहेर आणा आधी. जेवण फेकतो म्हणजे काय? हवालदार, त्याला बाहेर फरफडत आणा. आणा बाहेर. जेवण काय माज झालाय का रे तुला? तुला जेवण पाठवलं तर जेवण फेकून देतोस तू? ए, बघतोस काय? पुन्हाच कोणाला देतोस? ए, तुझ्या डोळ्यात मावणार आहे का मी? मांस दाखवतोस? जेवण का फेकलास? मला हे असलं जेवण चालणार नाही. चांगल्या हॉटेलातून जेवण मागवा माझ्यासाठी. अच्छा, जावई आहेस का तू माझा? जावई आहेस? जास्त माज करू नकोस तू. इन्स्पेक्टर, मला हे जेवण पचणार नाही. का पचणार नाही? ठीक आहे,
तू काही काळजी करू नकोस. तुला काही पसणार नाही याची काळजी घेईन मी. रजियाचा खून, जेवण काही पसणार नाही तुला. एक लक्षात ठेवा. ए तू कैदी आहेस हे विसरू नकोस. हा पुन्हा जर जेवण फेकलंस ना तर बघ, आणि जसा जर फुकटचा मास केलास ना चांबडी सोलून काढेन तुझी. कळलं? हॅलो, हा इन्स्पेक्टर अनिरुद्ध शिंदे बोलते. बोला. शिंदे, मी ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकर बोलतोय. हा बोला केळकर साहेब, बोला. काय सेवा करू? मनावर घेतलं तर बरंच काय करू शकता. केळकर साहेब, मी पोलीस स्टेशन मध्ये आहे आणि इथे मनापेक्षा कर्तव्याला जास्त महत्व आहे. कळलं? हो, आय सी. शिंदे, मला शिकवण्याच्या फंदात पडू नका. नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. बोला तुम्ही, बोला. मी फोन केलाय तो विक्रम खंडागळेसाठी. आलंय, लक्षात आलंय माझ्या. मला या केसबद्दल जाणून घ्यायचंय आणि माहिती चित्र स्पष्ट करणारी हवी.